वृश्चिक राशी 13 ते 19 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी ऑक्टोबरच्या या आठवड्यात बुद्धादित्य राजयोग प्रभावी होणार आहे। खरं तर या आठवड्यात सूर्य तुळ राशीत भ्रमण करेल, जिथे बुध आधीच उपस्थित आहे। सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुद्धादित्य राजयोग निर्माण होईल। ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा सूर्य आणि बुध एका राशीत एकत्र असतात तेव्हा ते ज्ञान आणि आदर संपत्ती प्रदान करते। या आठवड्यात बुद्धादित्य राजयोग वृश्चिक राशीला लाभ देईल। चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। वृश्चिक राशी या आठवड्यात कर्क राशीतील गुरूच्या संक्रमणामुळे तुमच्या भावनांमध्ये खोली आणि दूरदृष्टी आली आहे। आता फक्त तुमच्या हृदयाचेच नव्हे तर समजून घेऊन नातेसंबंधांकडे जाण्याची वेळ आली आहे। अविवाहित लोक नवीन नातेसंबंधांसाठी तयार असतील, विशेषतः जर समोरची व्यक्ती जीवनाला गांभीर्याने घेत असेल। शनिवारी तुमच्यासारख्याच भविष्यासाठी स्पष्ट दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीशी भेट किंवा संभाषण होऊ शकते। विवाहित किंवा वचनबद्ध लोक भूतकाळातील मतभेद मागे सोडून नवीन नातेसंबंध सुरू करतील। सोमवार आणि गुरुवार हे संभाषणाद्वारे मतभेद सोडवण्याचे दिवस आहेत। फक्त तिसऱ्या व्यक्तीला हस्तक्षेप करू नये याची काळजी घ्या। आठवड्याच्या शेवटी एखाद्या वृद्ध किंवा अनुभवी कुटुंबातील सदस्याचा सल्ला तुमच्यासाठी नात्यासाठी एक नवीन मार्ग मोकळा करू शकतो आणि मनशांती आणू शकतो। कर्क राशीतील गुरूचे भ्रमण करिअरला चालना देणारे आणि नवीन दिशा देणारे ठरू शकते। जे लोक परदेशात नोकरी किंवा शिक्षण घेण्याची योजना आखत आहेत त्यांच्यासाठी आता दारे उघडतील। मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा शक्य आहे। बुधवार आणि गुरुवारी नवीन योजना आणि रणनीतींवर काम करा। सर्जनशील किंवा संशोधन आधारित क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात विशेष मान्यता मिळू शकते। एखादा जुना क्लायंट पुन्हा कनेक्ट होऊ शकतो, ज्यामुळे फायदे होऊ शकतात। गुरूचा प्रभाव तुम्हाला हे समजण्यास मदत करेल की करिअर फक्त कामाबद्दल नाही तर आध्यात्मिक समाधानाबद्दल देखील आहे। वृश्चिक राशी तुम्हाला गुरूचे भ्रमण आर्थिक बाबींवर दीर्घकालीन दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करेल। या आठवड्यात जुन्या गुंतवणुकीचा आढावा घेण्याची आणि भविष्यातील नियोजनावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आहे। तुमच्या बचतीच्या सवयी पुन्हा एकदा तपासणे महत्त्वाचे आहे। मंगळवारी जुनी गुंतवणूक नफा देईल, परंतु त्याच दिवशी तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या खर्चासाठी पैसे द्यावे लागू शकतात। बुधवारी कर्ज घेण्यापासून दूर राहणे चांगले। जर तुम्हाला शुक्रवारी मालमत्ता किंवा शेअर्सशी संबंधित निर्णय घ्यायचा असेल तर तुमचे कागदपत्रे नीट तपासा। रविवारी तुम्हाला एखाद्या महिला नातेवाईकांकडून सल्ला मिळेल जो भविष्यातील नियोजनात उपयुक्त ठरेल। वृश्चिक राशी या आठवड्यात होणारे कर्क राशीतील गुरूचे भ्रमण मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी शुभ राहील, परंतु या आठवड्यात कामाचा ताण आणि शारीरिक थकवा जाणवू शकतो। 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान चंद्र सिंह राशीत असल्याने पोटाशी संबंधित समस्या देऊ शकतात, म्हणून तुमची दिनचर्या समायोजित करा। गुरुवार आणि शनिवार दरम्यान योग, प्राणायाम किंवा ध्यान यासारख्या क्रियाकलाप सुरू केल्याने आराम मिळेल। शनिवारी प्रिय व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलणे तणाव कमी करेल। या आठवड्यात वृश्चिक राशीसाठी शुभ रंग तपकिरी असेल आणि त्यांची भाग्य संख्याही 9 असेल। वृश्चिक राशी गुरुवारी सूर्याला जल अर्पण करा आणि मागील नकारात्मक अनुभवांना विसरून जा, कारण हा आठवड्यात तुम्हाला एका नवीन दिशेने घेऊन जाईल। शनिवारी हनुमान मंदिरात जा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि मंगळवारी लाल कपड्यात गुंडाळलेली डाळ दान करा, कारण या आठवड्यात नवीन सुरुवात आणि प्रगतीचा काळ असेल। प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि गुंतवणुकीतून नफा मिळेल। नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। प्रेमसंबंध सुसंवादी राहतील। कौटुंबिक पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। तुमचे आरोग्य सामान्य राहील। वृश्चिक राशी आपण तुमच्या ऋतूच्या जवळ येत आहोत। आता मंगळ तुमच्या राशीत आहे आणि शुक्र तुळ राशीत आहे, त्यामुळे आपण सर्वजण जागृत आणि कृती करण्यास तयार आहोत असे वाटून एक अद्भुत अनुभूती येऊ शकते। आता तुम्हाला जाणवणाऱ्या गतीचा फायदा घ्या, कारण ती तुम्हाला बरेच काही साध्य करण्यास मदत करू शकते। आठवड्याच्या सुरुवातीला जेव्हा चंद्र कर्क राशीत असतो तेव्हा तुम्ही आव्हानात्मक संकल्पना शिकण्यास, वाढण्यास आणि समजून घेण्यास तयार असता। तुमच्या राशीतील बुध तुमच्यासाठी विशेषतः शैक्षणिक किंवा व्यावसायिक क्षेत्रातील लोकांसाठी अधिक फायदेशीर आहे। मंगळवारपासून चंद्र सिंह राशीत असेल तेव्हा तुमचे यश आणि कामगिरी प्रकाशझोतात येईल। या काळात तुम्ही मस्तर करू शकता, म्हणून राजनैतिक भूमिका बजावा। गुरुवारी कन्या राशीतील चंद्र तुम्हाला तुमचा आवाज आणि धैर्य शोधण्यास मदत करेल। तुम्ही तुमचे मत व्यक्त करण्यास तयार असाल। फक्त लक्षात ठेवा की व्यवहार चातुर्य ठेवा आणि आवेगपूर्णतेला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका। वृश्चिक राशी जेव्हा तुम्ही बदल स्वीकारता तेव्हा तुमची खोली जादुई बनते। आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या मर्यादांची चाचणी घ्या,
जास्त काम, नकारात्मक विचार किंवा सोशल मीडियापासून दूर जा. जेव्हा एखादे रहस्य किंवा सत्य समोर येते तेव्हा ते एक संधी समजा. आर्थिक निर्णय घेण्यास घाई करू नका. तुमचे प्रेमजीवन अधिक खोलवर वाढवा. एक प्रामाणिक विधान आणि एक धाडसी प्रश्न विचारा. आठवड्याच्या मध्यभागी स्वप्ने किंवा ध्यानातून येणारे चिन्हे लक्षात घ्या. वृश्चिक राशी, या आठवड्यात ग्रहांची जुळवाजुळव तुमच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षांचा सखोल शोध घेण्यास प्रोत्साहित करते. तुमच्या अधिपत्याखालील ग्रह प्लुटोवर सूर्याचे ग्रहण या आकांक्षांना कृतिशील पावलांमध्ये रूपांतरित करण्यासाठी आता एक उत्तम वेळ आहे. व्यावसायिकदृष्ट्या तुमच्या धोरणात्मक बुद्धिमत्तेशी जुळणाऱ्या अनपेक्षित संधी तुम्हाला येऊ शकतात. परस्पर विश्वास आणि पारदर्शकतेने सहकार्य केल्यास सहकार्य फळ देते. आर्थिकदृष्ट्या अचानक येणाऱ्या प्रलोभनांपासून सावध राहा. प्रत्येक गुंतवणुकीचा निर्णय काळजीपूर्वक तपासाला गेला आहे याची खात्री करा. वैयक्तिक संबंध उबदारपणाला आमंत्रित करतात. खुले संवाद अधिक जवळीक आणि वाढ वाढवतात. शुक्र वैयक्तिक मूल्यांशी सुसंगत असतो. भावनिक स्पष्टता आणि आत्मजागरूकतेमध्ये प्रगती सुचवतो. आठवड्याच्या मध्यात ऊर्जेच्या पातळीकडे लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते. संतुलन राखण्यासाठी विश्रांती आणि पुनरुज्जीवन धोरणांचा प्राधान्य द्या. आठवड्याच्या शेवटी गूढवाद आणि अध्यात्माचा शोध घेण्यास प्रोत्साहित करा. कदाचित सखोल अंतर्दृष्टी देणाऱ्या ध्यान पद्धतींमध्ये व्यस्त राहा. हा काळ बदल स्वीकारण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी योग्य आहे, सर्व काही भावनिक संतुलन राखताना. एकंदरीतच पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.